रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण श्री सूक्तममधील 17, 18, 19 आणि 20 हे 4 श्लोक पाहणार आहोत. 17 नंबरचा श्लोक असा आहे: पद्मानने पद्म ऊरू पद्माक्षी पद्मसंभवे त्वं मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम. बघा आता या श्लोकामध्ये पद्म या एका शब्दावरूनच किती विशेषणं लक्ष्मीसाठी वापरलेली आहेत. पद्म म्हणजे लाल कमळ, हा अर्थ आपण पाहिलेलाच आहे. कमळांसाठी संस्कृतमध्ये अनेक शब्द आहेत. शिवाय ते शब्द वेगवेगळ्या अर्थछटा दाखवणारे आहेत. जसं पद्म म्हणजे लाल कमळ, तसंच उत्पल आणि इंदिवर म्हणजे निळं कमळ, पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ आणि पुष्कर म्हणजे ब्रह्मदेवाच्या हातातून खाली पडत असणारं कमळ, कमलिनी म्हणजे सूर्यविकासी कमळ, कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासी कमळ, अशा अनेक अर्थछटा असलेले शब्द कमळासाठी आहेत. आता पद्मानने, पद्म म्हणजे कमळ आणि आनन म्हणजे चेहरा. जिचं मुख, जिचा चेहरा त्या कमळासारखाच आहे, सुंदर आहे, कोमल आहे, नाजूक आहे. पद्म ऊरू, ऊरू म्हणजे मांडी, जिच्या मांड्या कमळासारख्याच आहेत. पद्माक्षी, जिचे डोळेही त्या कमळाच्या सारखेच लांब लांब आणि विशाल आहेत. पद्मसंभवे, जी कमळामध्येच उत्पन्न झालेली आहे, जिचा जन्मच कमळामध्ये झालेला आहे, अशी ती. त्वम हे माते, तू, त्वम म्हणजे तू, माम म्हणजे मला किंवा माझ्यावर, भजस्व म्हणजे कृपा कर. पद्माक्षी, पद्माक्षी शब्द परत वापरलेला आहे. कमळाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या हे माते, तू माझ्यावर कृपा कर. येन सौख्यम लभाम्यहम, ज्यामुळे, येन म्हणजे ज्यामुळे, सौख्यम म्हणजे सुख आणि लभाम्यहम म्हणजे मला मिळेल, मी मिळवेन. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. जिचा चेहरा कमळासारखा सुंदर आणि कोमल आहे, जिच्या मांड्या कमळासारख्या आहेत, जिचे नेत्र कमळासारखे विशाल आहेत, जिचा जन्मच कमळामध्ये झालेला आहे, अशा हे कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या लक्ष्मी माते, तू माझ्यावर कृपा कर, ज्यामुळे मला सौख्य प्राप्त होईल, सौख्य मला मिळेल. आता येथे कमळ हे कुंडलिनीचं प्रतीक आहे. योगामध्ये कुंडलिनीचं प्रतीक आहे. चेहरा हे स्वभाव दाखवणारं आहे, म्हणून ते चेहरा हा स्वभावाचं प्रतीक आहे. मांड्या म्हणजे आधार, मांड्या या आधाराचं प्रतीक आहे. आणि डोळे, कमळासारखे विशाल डोळे हे आध्यात्मिक दृष्टी दर्शवतात. असा हा श्लोक आहे. पुढचा 18वा श्लोक: अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनम मे जुषताम देवी सर्व कामांश्च देही मे. अश्वदायी, जी घोडे देणारी आहे. गोदायी, जी गायी देणारी आहे म्हणजे पशुधन देणारी आहे. धनदायी, जी संपत्ती देणारी आहे. महाधने, जी अत्यंत विपुल धन जिच्याकडे आहे अशी ती. धनम मे जुषताम, तू मला धन दे, सर्व प्रकारचं धन. मग त्याच्यामध्ये संपत्ती आली, सोनं नाणं आणि पशुधन आलं, मनुष्यरूपातील मनुष्यबळाचं सुद्धा धन आलं. देवी, देवीला विनंती केलेली आहे. सर्व कामांश्च देही मे, सर्व म्हणजे सर्व आणि काम म्हणजे इच्छा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं धन तू मला दे. हे घोडे देणारी, गायी देणारी, धनसंपत्ती देणारी, महान विपुल धन असणारी हे देवी, तू माझ्यावर प्रसन्न हो, जुषताम प्रसन्न हो, आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारं धन मला दे. असा हा 18वा श्लोक आहे. पुढचा 19वा. आणखी काय काय मागितले देवीकडं ते या श्लोकामध्ये आहे. पुत्रपौत्रम धनम धान्यम हस्तश्वादी गवे रथम प्रजानां भवसी माता आयुष्मंतम करोतु माम. पुत्रपौत्रम, पुत्र म्हणजे मुलं आणि पौत्र म्हणजे नातू. मला मुलं आणि नातवंड दे. धनम संपत्ती दे. धान्यम, धान्य लक्ष्मीच्या रूपाने तुम्हाला धान्य दे, ज्याने माझं आणि माझ्या कुटुंबाचं, माझ्या वंशाचं भरणपोषण होईल असं धान्य म्हणजे धान्य लक्ष्मीच्या रूपामध्ये सुद्धा तू मला प्रसन्न हो. हस्त्य,
हस्त्यश्वादी गवे, म्हणजे इथे संधी आहे. हस्ती अश्व, हत्ती, घोडे, गायी आणि रथ हे सुद्धा तू मला दे. प्रजानां भवसी माता, तू या सर्व प्रजेची, सर्व आम्हासारख्या सर्वसामान्य लोकांची तू आई आहेस, माता आहेस. आणि आईला तर नेहमीच वाटतं की आपली मुलं आयुष्मंत व्हावीत, शतायुषी व्हावीत. आणि म्हणूनच आईकडं ही प्रार्थना केलेली आहे की आयुष्मंतम करोतु माम, मला दीर्घायुष्य दे, दीर्घायुष्य असलेला असा मला तू कर. पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहू. हे माते, तू या सर्व प्रजेची माता आहेस, म्हणून तुझ्या कृपेनं मला मुलं, नातवंड, संपत्ती, धान्य, हत्ती, घोडे, गायी, रथ हे सर्व दे आणि मला आयुष्मान कर. असा हा 19वा श्लोक. आणि 20वा पुढचा. धनम अग्निर धनम वायू सूर्यो धनम वसुः धनम इंद्रो बृहस्पतिर्वरुणम धनम अश्नुते. आता इथे धन हा शब्द वापरलेला आहे आणि तो लक्ष्मी या अर्थानेच वापरलेला आहे. धनम अग्निर, अग्निदेवतेच्या मागची जी शक्ती आहे ती धनम, म्हणजे हे माते लक्ष्मी तूच आहेस. अग्निदेवतेच्या मध्ये जी शक्ती आहे किंवा अग्निदेवतेच्या मागे असणारी शक्ती तूच आहे. धनम वायू, वायुदेवतेच्या मागे असणारी शक्तीसुद्धा तूच आहेस. सूर्योधनम, सूर्याच्या मागे असणारी शक्तीसुद्धा तूच आहेस. आणि धनम वसुः, वसूंच्या मागे असणारी शक्तीसुद्धा तूच आहेस. धनम इंद्रो, इंद्राच्या मागे असणारी शक्तीसुद्धा तूच आहेस. बृहस्पतिर्वरुणम धनम अश्नुते, बृहस्पती आणि वरुण म्हणजे पर्जन्य देवता या सगळ्यांच्या मागे जी शक्ती आहे ती हे माते तूच आहेस. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपले काय अभिप्राय आहेत, सूचना आहेत त्या मला जरूर कळवा. पुढच्या भागामध्ये याच्या पुढच्या श्लोकांसह भेटूया. धन्यवाद.